Audio Jungle. आम्ही त्या लोकांना पण मार खाताना बघितलंय. त्यांचं स्टेटस होतं, हम खडे तो सरकार से बडे. चल निघ. आम्ही त्या लोकांना पण मार खाताना बघितलंय. त्यांचं स्टेटस होतं, हम खडे तो सरकार से बडे. चल निघ. ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगायचं आहे. आवडला असेल तर लाईक करायचं आहे. चॅनलवर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम विषय हार्ड पद्धतीचे ट्रेनिंग व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला मराठीमधून शिकवत असतो. आणि चॅनल म्हणजे काय म्हणतात, ते टेलिग्राम ग्रुप आणि तुम्ही जॉईन केला नसेल तर ते पण जॉईन करून घ्यायचं आहे. तिथं पण आपण सर्व डेली मटेरियल अपलोड करत असतो. आणि जे काय त्याला तुम्हाला मी मटेरियल दिलं आहे त्याला पण कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जे काय आता आपलं मराठी मशीन आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. सर्व आधी ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, प्रोजेक्टवर जातो मी आणि जे काही शकीपट बीटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. मराठी मशीन काही असं बीटमार्क अशा पद्धतीचा राहील, काही विषय नाही. याच्यात मी काही डायली की आधीच ॲड करून दिलेले आहे. तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता, काही विषय नाही. आता त्यानंतर काय करायचं, जे काही खाली मी लेअर दिलेलं आहे ते इथून सर्व आधी डिलीट मारून घ्यायचे आहे. आणि आता काय करायचं आहे, जे काय आता तुम्हाला फोटो वापरायचा असेल ते फोटो इथून घ्यायचा आहे. मी दोनगिरी हे तुम्हाला फोल्डर दिलं आहे, हे फोल्डर तुम्ही घ्यायचं आहे. आणि याला काय करायचं आहे, या फोटोला सर्वात म्हणजे या लेअरच्या खाली आणि सॉंगच्या वरी बरोबर घ्यायचं आहे ठेवून, आणि याला शेवटपर्यंत आता इथून वाढून घ्यायचं आहे. आणि या थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे वरी, आणि याला फुल काउंसन एरिया करून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही तुमच्या हिशोबात याला असं ठेवून घेऊ शकता, किंवा तुमचा फोटो असेल ते बरोबर सेट करून घ्यायचा आहे. आता एवढे झाल्यानंतर काय करायचं आहे, आता ही डायली की जिथं संपत आहेत, हा इथं संपत आहेत, तर आता इथून इथं कट मारून घ्यायचं आहे. डबल बुटच्या बीटला जायचं, इथून कट मारून घ्यायचं आहे. डबल बुटच्या बीटला जायचं, इथून कट मारून घ्यायचं आहे. ज्याचं बीट आहे त्यातून असा फोटो कट मारून घ्यायचा आहे. तर आता कट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता ज्यातून आपला म्हणजे डायरेक्ट संपल्यानंतर जिथला काय 9.1 पाशी फोटो आहे तिथं यायचं आहे. लक्षात क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काही तुम्हाला मी ह्या इमेज दिले आहेत ते इथं ॲड करून याला तुमच्या हिशोबात तुम्ही इथं बारीक मोठं कसं ठेवायचं ते ठेवून घेऊ शकता. तर आता हे ॲड केल्यानंतर याला इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. नंतर हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एवढीच्या स्टार्टिंगला यायचं, प्लगच्या क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं. जे काय बॉर्डर पेन जी दिली आहे ती ॲड करायची, आणि ब्लेंडिंगच्या याच्यात जाऊन याचा लाईटिंग मारून घ्यायची आहे याला, आणि याला शेवटपर्यंत इथून वाढून घ्यायचं आहे, म्हणजे व्हिडिओला बरोबर आपली साईडतून बॉर्डर लागून जाईल. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर काय करायचं आहे, या फोटोवर क्लिक करायचं आहे. तर मी काय करतो, बॉर्डर बंद करून घेतो, म्हणजे कसं ते थोडंसं तर आता काय करायचं, या फोटोवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याला इकडं साईडला करून घ्यायचं आहे. आपण इथपर्यंत घेतो मी, काही विषय नाही. आणि यात एकी द्यायची, आणि याच फोटो म्हणजे हे एकाच फोटोच्या इथं शेवटला यायचं आहे, म्हणजे 8 पॉईंट बसले जे काही 9 पॉईंटला बीट आहे तिथं, आणि याला बरोबर असं मध्ये भागी खिचून घ्यायचं आहे. तर आता मी खिचून घेतलेलं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. आता जे काही शेकीपट पीसेट आहे तिथून ओपन करायची. ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय बीटला म्हणजे पहिल्या फोटोला कॉपी इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे इथून. तर हे कॉपी केल्यानंतर डबल इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, डबल इथून बॅक घ्यायचं आहे. जे काही शेक इफेक्ट आहे ते इथून ओपन करायचं आहे. तर हे ओपन केल्यानंतर काय करायचं, जे आता दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घेतल्यानंतर डबल बॅक घ्यायचं आहे. डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे आपल्या. आणि आता काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. आता हे डॉयली की संपल्यानंतर येते एक फोटो येत आहे, बघू शकता. या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे 9.12 बसल्या बीटला. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. आणि आता जे काही तिसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे सर्वात आधी. तर हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. डबल आपल्या बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता डायलिक संपल्यानंतर एक फोटो येईल, याला सोडून द्यायचा, आणि त्याच्या पुढचे 2 फोटो येतील. तर त्या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. या 2 फोटोला आपण पेस्ट मारून घेतल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे. जे काही शेक इफेक्ट पीसेट आहे ते इथून ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता हे बघा तिसऱ्या फोटोचा इफेक्ट झाला. जे काही शेवटच्या अलीकडा फोटो आहे त्याचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर हा कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचा आहे. डबल आपल्या बीट मार्कला इथून आपल्याला ओपन करायचं आहे. आता हे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता या बारीक 2 फोटो संपल्यानंतर इथे एक बघू शकता थोडासा मोठा फोटो येत आहे. तर याला
हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे 11.7% बीटच्या म्हणजे ज्या फोटोला. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, जे काही इफेक्ट पेस्ट आहे ते ओपन करायचे आहे आणि जे काय आता शेवटला आहे म्हणजे इफेक्ट शेवटच्या फोटोला तिथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि आता डबल आपल्या बीट मार्कला यायचं आहे. आता जे काही शेवटचा फोटो राहिलेला आहे तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर हा पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, एकदम वरी आपण बॉर्डर अँड लॉक करली होती तर त्याला हे असं दिसायचं करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेअरचे ऑप्शन क्लिक करून हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ह्याच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. एखादी कसा झाला ते कमेंट करून सांगून जायचं आहे. भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.